आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। सीते, हे लहान मुलांसारखं नाटक सोडून दे आणि स्वतः उठून माझ्याबरोबर चल, नाहीतर तुझ्या केसाला धरून आम्ही तुला खेचत घेऊन जाऊ। चल ओढ। सावधान रावण, नलकुबेराचा शाप आठव। तू माझ्या धर्मपत्नीवर बलात्कार केला आहेस। मी शाप देतो, जर तू कोणा परस्त्रीचा तिच्या इच्छेविरुद्ध कधी शीलभंग केलास तर तुझ्या मस्तकाचे 7 तुकडे होतील। हे लंकेश, जर तुला आपल्या योद्ध्यांच्या शक्तीवर अभिमान आहे तर मी श्रीरामांच्या वतीनं आपल्या समस्त योद्ध्यांना आव्हान देतो। मी माझा पाय आपल्या या दरबारात घट्ट रोवतो। जर आपला कोणी योद्धा या पायाला जमिनीवरून उचलू शकला तर मी माझ्या स्वामींच्या वतीनं आपल्याला हे वचन देतो, ते आपली हार मानून या लंकेतून परत निघून जाते। जय श्रीराम। युद्ध जिंकण्यासाठी धर्म आणि आध्यात्मिक शक्ती परम आवश्यक आहे। तू लक्ष्मणाला सांगितले होतेस की तुमच्याकडे काही नीती, काही धर्म नसतो। आमच्या इथे युद्धाचाही धर्म असतो। आम्ही शस्त्रहीन आणि निशस्त्र शत्रूवर कधी वार नाही करत। ही आहे रघुवंशीयांची वीरता। लंका नरेश, ह्यावेळी तू शस्त्रहीन, सुरक्षाहीन आणि अपमानित अवस्थेत केवळ शत्रूच्या दयेवर जिवंत आहेस। ह्याचंच नाव आहे दुर्दशा। काही खाल्ले प्याले की नाही? नाही महाराज, ती कुठल्याही वस्तूला शिवत नाही, सतत रडत असते आणि म्हणते की अशीच उपाशी राहून ती प्राणत्याग करेल। ऐकलंय की तुला प्राणत्याग करायचा आहे, परंतु तुझे प्राण घेऊन जायला यमदूतच काय, स्वतः यमराज पण आमच्या परवानगीशिवाय इथं नाही येऊ शकत। तू तेव्हाच मरशील जेव्हा लंकेशाची इच्छा होईल। सुंदरी, तू अजूनपर्यंत रावणाची ताकद नाही ओळखलीस। ज्या शक्तीची तू घमेंड करीत आहेस त्या शक्ती तुझ्या या अशा पापकर्मांमुळे कलंकित आणि भ्रष्ट झाल्या आहेत। फक्त शक्तीच नाहीत तर या प्रत्येक शक्तीचं वरदान देणारे ब्रह्मा आणि शिव सुद्धा तुझ्या या पापांमुळे कलंकित झाले आहेत। लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा शक्ती भ्रष्ट होते आणि तिच्या देवता कलंकित, तेव्हा त्या शक्तीत ताकद राहत नाही। सत्य एकटं असलं तरी सर्व भ्रष्ट शक्तींची अपार सेना त्याच्या पुढे पराजित होत असते। तू आतापर्यंत फक्त देवतांना पराजित केलं असशील ना,
एका पवित्र पतिव्रता स्त्री सत्याच्या सामर्थ्याशी तुझा सामना नाही झाला. अहंकारी मूर्खा, तू पापवृत्तीने एकदा तुझ्या या पापी हातांनी माझ्या शरीराला स्पर्श केलास. हाच तुझा दोष तुझ्या नाशाला पुरेसा आहे. माझ्या शूरवीर आणि धर्मपरायण पतीचे विषारी बाण निश्चितच तुझा समूळ नाश करतील. आपल्याच राज्यातून काढून टाकलेल्या आणि वणवण भटकणाऱ्या त्या वनवासी भिक्षुकाची आशा करणं सोडून दे. एका निष्पाप बालिकेप्रमाणे एका भिकाऱ्याचं स्वप्न पाहू नकोस, जे कधीही सत्य होणार नाही. स्वप्न पाहायचं असेल तर लंकेची सम्राज्ञी बनण्याचं, जे साकार होण्यासाठी फक्त तुझ्या होकाराची गरज आहे. तिन्ही लोकीच्या सुंदर्या आपल्या हृदयात हे स्वप्न बाळगून आहेत. परंतु तू इतकी भाग्यशाली आहेस सीते, की स्वतः त्रिलोक विजयी रावण तुझ्या समोर प्रेमाची भीक मागण्यास उभा आहे. जे मस्तक तिन्ही लोकात कधी कुणापुढे नमत नाही, ते मस्तक तुझ्या चरणी झुकलं आहे. अगं, तुझ्या फक्त हो म्हणण्याने तू या अपार वैभवाची, असंख्य राक्षसी सेनेची, लंकेची देवदुर्भ संपत्ती आणि स्वतः लंकेश्वर रावणाच्या हृदयाची स्वामिनी होशील. वैभव, शक्ती, संपत्तीच्या मोहात पडून जी स्त्री आपला पतिव्रता धर्म विसरेल, यासारखं दुसरं पाप असूच शकत नाही. माझ्यासाठी ते माझे वनवासी वीरच तिन्ही लोकातील संपत्तीपेक्षा अधिक मौल्यवान आहेत. त्या महान पुरुषोत्तमाच्या समोर तू मला एक भेकड, तुच्छ पशु वाटतोस, जो चोराप्रमाणे येऊन एका असहाय्य अबलेला कपटाने पळवून आणलास. धिकार असो तुझा, तुझ्या ऐश्वर्याचा, वैभवाचा, तुला जन्म देणाऱ्या मातेचा, तुझ्या पूर्वजांचा, तुझ्या कुळाचा धिक्कार असो. एकदा नाही, 1000 वेळा धिक्कार असो. इतकी घमेंड तुझ्या पतिव्रता धर्माची? ही घमेंड मी आत्ताच या क्षणी तोडून टाकतो. तुझ्या सौंदर्याने, आपल्या कामबाणाने आम्हाला घायल केलं होतं, म्हणून एका खऱ्या प्रेमीप्रमाणे मी तुझ्याकडे प्रेमाची भीक मागत होतो. पण तू या आदराच्या लायकीची नाहीस. लंकेमध्ये लंकापतीची इच्छा जर स्वेच्छेने पुरी करत नाही, तेव्हा लंकापती स्वतः स्वबळावर ती इच्छा पुरी करून घेऊ शकतो. आज तुला आम्ही लंकापतीची पत्नी होण्याचं सौभाग्य जरूर प्रदान करू. ओठ, चल माझ्या बरोबर. सावधान पापी, या पात्याला ओलांडण्याचा प्रयत्न करू नकोस. वाह, रावणाच्या प्रचंड आवेगाला एका पात्याची भिंत करून थांबवलं जात आहे. गवताच्या एका पात्याला शस्त्र बनवून त्रैलोक्य विजयी रावणाशी युद्ध करशील? सुंदरी, कामदेव फुलांच्या बाणांनी पुरुषांचं हृदय घायल करतो. तू या पात्याच्या बाणानं रावणाचा वध करू इच्छितेस? तू सत्य कथन करत आहेस रावण. हे पात नाही, हे एक धर्मपरायण स्त्रीच्या शील आणि सत्याचा अग्निबाण आहे. या सीतेच्या सतीत्वाची अभेद्य भिंत आहे. एक सती आणि परपुरुषामध्ये एका पात्याची भिंत पण पुरेशी असते. जर मी मन, वचन, कर्माने माझ्या पतीवर अत्यंतिक प्रेम केलं असेल, तर हे स्त्री धर्माची मूर्तिमान देवी माता अनुसूया या पात्याला पार करता क्षणी हा पापी जळून खाक होऊ दे. किती सुंदर नाटक आहे सीते. हे लहान मुलांसारखं नाटक सोडून दे आणि स्वतः उठून माझ्याबरोबर चल. नाहीतर तुझ्या केसाला धरून आम्ही तुला खेचत घेऊन जाऊ. तलोड. सावधान रावण, नलकुबेराचा शाप आठव. तू माझ्या धर्मपत्नीवर बलात्कार केला आहेस. मी शाप देतो, जर तू कोणा परस्त्रीचा तिच्या इच्छेविरुद्ध कधी शीलभंग केलास, तर तुझ्या मस्तकाचे 7 तुकडे होतील. सीते, मी तुझ्यावर इतकं प्रेम करतो की तुझ्यावर हात नाही उगारू शकत. आणि जिला लंकेची सम्राज्ञी बनवायचं आहे, तिला असं आपल्या दासदासींसमोर अपमानित नाही करू शकत. आज नाहीतर उद्या
तुला माझं म्हणणं ऐकावंच लागेल. म्हणून आज आम्ही तुला सोडून देतो आणि 1 वर्षाचा कालावधी देतो. स्वतः स्वखुशीनं आमच्या अंतःपुरात ये, नाहीतर आमचे रसोईये सकाळची न्याहारी बनवण्यासाठी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून टाकतील. तुम्ही सर्व सावधान राहून सीतेचं रक्षण करा. कोणीही पुरुष अथवा स्त्री आमच्या परवानगीशिवाय सीतेला भेटू शकत नाही. यांना मोती, माणिक, सोनं, वस्त्र, अलंकार ज्या वस्तूची इच्छा असेल ते लगेच देण्यात यावं, ही आमची स्पष्ट आज्ञा आहे. सीता तुमची भावी महाराणी आहे. तेव्हा जो कोणीही जाणून बुजून वा चुकून विदेह कुमारीशी अप्रिय बोलणं करेल तर आम्ही समजू त्याला आपले प्राण प्रिय नाहीत. तू हिचा अहंकार तोडण्याचा प्रयत्न करायचास, भय दाखवून वा गोड बोलून, साम दाम दंड भेद कोणत्याही उपायानं हिला वश करण्याचा प्रयत्न करायचा. जो कोणीही हिच्या आत्मसमर्पणाची शुभवार्ता आमच्यापर्यंत पोहोचवेल, आम्ही त्याला मागेल तेवढं धन देऊ. जशी आज्ञा महाराज. नाथ, जर आपले चित्त प्रसन्न असेल तर आम्ही काही मागू. माग. रावणाच्या महाराणीला कोणत्या गोष्टीचा अभाव आहे की तिला काही मागायची गरज पडावी? बोल, काय पाहिजे तुला? सीता. सीता? आम्ही काही समजलो नाही. सीता लंकेसाठी अमंगल रूप आहे, आपल्या कीर्तीवरचा कलंक आहे. तिच्या इथे असण्याने कोणाचंही कल्याण होणार नाही. महाराज, अजूनही वेळ आहे. आपण तिला रामाकडे परत पाठवून द्यावं. नाहीतर 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 काय होईल? बोलत का नाहीस? देवी, वीर पुरुष ज्या मार्गावर एकदा आपलं पाऊल टाकतात मग ते परत फिरण्याचा नाव नाही घेत. मग समोर मृत्यू जरी आला, वीर त्यालाच म्हणतात जो मृत्यूला पण घाबरत नाही. जर तुला आमच्या यश आणि कीर्तीची खरोखरच चिंता असेल तर आम्हाला असं कोणतंही कार्य करायला लावू नकोस, ज्याचं फळ केवळ अपकीर्ती आणि निंदा आहे. रावणाची पत्नी आणि परमवीर मेघनादाच्या मातेला असा भेकडपणा शोभा देत नाही. नाही, आम्हाला विश्वास नाही. हे संभव नाही. देवापासून सृष्टीची रचना झाली आहे, समुद्राला कोणी बांधू नाही शकलं. हे असंभव आहे. असंभव संभव झालं महाराज, आणि ते पण फक्त 5 दिवसात. त्यांनी समुद्रावर सेतू बांधलाय. काय? समुद्रावर सेतू बांधला? समुद्रावर सेतू बांधला? समुद्रावर सेतू बांधला? सेतू बांधला. राम लंकेत पोहोचला आहे. ही बातमी सीतेपर्यंत पोहोचेल त्यापूर्वी सीता माझी झाली पाहिजे. क्षमा करा महाराज, जोपर्यंत राम जिवंत आहे सीता आपल्याला नाही स्वीकारणार. राम जिवंत असेपर्यंत ना? ठीक आहे, याचा उपाय
आज लंकेश्वर करेल. आज आम्ही तुला एक शुभ समाचार सांगतो आहोत. समाचार नाही ऐकणार? सुंदरी, शुभ समाचार हा आहे की तुझी बंधनं तुटली आहेत. तू आजपासून मुक्त झालेस. खरोखरच तू मला मुक्त करून मला माझ्या पतीकडे पाठवतोयस ना? का तू माझी थट्टा करतोयस? अरे पती कसला, तेच तर बंधन होतं त्याच्यापासून तू मुक्त झाली आहेस. सीते, सुंदरी, जोपर्यंत पती जिवंत होता तुझ्यावर पतिव्रता धर्माचं बंधन होतं. आम्ही त्याला संपवून टाकलं आहे. आता ना पती राहिला ना पतिव्रता धर्माचं काही बंधन राहिलं. आता तू त्या धर्मबंधनातून मुक्त आहेस. आता आपल्या मिलन मार्गात अशी कोणतीही बाधा नाही राहिली जी तुला लंकेश्वराची महाराणी बनण्यापासून थांबवू शकेल. याच खुशीमध्ये आम्ही तुझ्यासाठी एक अद्भुत अनमोल भेट घेऊन आलो आहोत. त्रिजटा, काय महाराज? भेटीची थाळी राजराणीच्या समोर ठेव. यावर असलेलं आवरण काढून टाक. स्वामी, माझ्याकडून नक्कीच काहीतरी चूक झाली असेल म्हणून आपण हे जग सोडून जाताना मला आपल्या बरोबर नाही घेऊन गेलात. आपण जिथे कुठेही जात असत मला सांगून मला बरोबर घेऊन जात असत. मग यावेळी असं का नाही केलं प्राणेश्वर? आपण तर जाणताच आपल्या विना माझे या जगात काहीच प्रयोजन बाकी नाही राहत. मी या दुराचारीच्या जाळ्यात अडकून अजूनही कशी जगतीये? का याच चुकीमुळे आपण माझा त्याग तर नाही केलात ना? पापी, तुझ्यामुळे माझ्या पतीपासून माझा वियोग झालाय. त्या पापाचा दंड सर्वांच्या समोर माझे पती तुला आपल्या हाताने देतील हे दृश्य मी माझ्या डोळ्याने पाहू शकले नाही. परंतु मला माझ्या पतीपासून वेगळं केल्याबद्दल तुला भीषण दंड तुला अवश्य मिळेल. हा माझा शाप आहे. सुंदरी, ही शाप देण्याची वेळ नाही. ही तुझ्या माझ्या मिलनाची वेळ आली आहे.
जोपर्यंत तुझा पती जिवंत होता तोपर्यंत तुझा हट्टीपणा समजू शकत होतो, परंतु अशी वेळ गमावणं केवळ मूर्खपणा आहे. आता तू इथून जाऊही शकत नाहीस आणि जो तुला वाचवायला आला होता तोही मारला गेला. आता उरलेलं आयुष्य जोगिनीप्रमाणे या वृक्षाखाली घालवणं ही कसली बुद्धिमत्ता? सीते, आता अशी वेळ पुन्हा नाही येणार की सर्व लोकांचा विजेता तुझ्या पायाशी स्थान मिळवण्यासाठी भीक मागत आहे. आता आपल्यामध्ये कोणतीही अडचण नाही. मेलेला तर निघून गेला, तो जिवंत आहे त्याचा हात धर, नाहीतर हे जीवन व्यर्थ होईल. हे जीवन व्यर्थ होईल हे तुला कोणी सांगितलं? ह्याच्या नंतरही मी जिवंत राहीन. रावणा, पती पत्नीचं नातं एका जन्माचं नसतं. मी तर आता सुद्धा मृत्यू देवतेला बोलवून आपलं हे शरीर तिला सोपवून देईन. जसं हे शरीर श्री राम नाहीये त्याचप्रमाणे हे शरीर सुद्धा सीता नाहीये. राम आणि सीतेचे आपसातले जे संबंध आहेत ते या शरीरा पलीकडचे अनादी आणि परमगुण आत्मा आहेत. शरीर तर मिळण्याचे एकमात्र साधन आहे जे प्रत्येक जन्मात प्रत्येक लोकात वेगवेगळं असतं. म्हणून मूर्खा, तुझी ही याचना व्यर्थ आहे. सीता आणि राम कधी वेगळे झालेच नाहीत आणि कधीही वेगळे होणार नाहीत. हे शरीर राहील किंवा नाही राहणार. मला केवळ एवढंच आश्चर्य वाटतंय की जेव्हा श्रीराम हे शरीर सोडून जाऊ लागले असतील तेव्हा माझ्या आत्म्याला त्याचं भान का नाही झालं? प्रभू, माझी दृष्टी तर सतत आपल्या चरण कमलांना एका पहाऱ्याप्रमाणे बघत असते, तर मग या पहाऱ्याकडून अशी चूक कशी झाली? प्रभू, मला क्षमा करा, मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा. महाराजांचा विजय असो. काय आहे? क्षमा करा महाराज. युवराज इंद्रजित आणि आपल्या मंत्रिमंडळाचे इतर सदस्य काही विशेष निर्णयासाठी आपली वाट पाहत आहेत. करू देत. युवराज इंद्रजितांनी सांगितलं आहे की विषय अत्यंत गंभीर आणि महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला विनंती आहे की आपण त्वरित यावे. हे काय माते? हे काय रहस्य आहे? पुत्री, हे तर मायावी मस्तक होते, श्रीरामांचे मस्तक नव्हते. ही तर केवळ रावणाने रचलेली एक माया होती. महाराजांसमोर मी तुला काही सांगू शकले नाही, परंतु तुझे पती तर कुशल आहेत. खरंच? होय पुत्री, ते खरोखरच लंकेला पोचले आहेत. म्हणतात त्यांनी असा एक चमत्कार केला आहे जो आतापर्यंत या पृथ्वीवर कुणीही केलेला नाही. आणि त्यांनी विशाल समुद्रावर 100 योजना लांबीचा सेतू बांधला आहे आणि आपल्या विशाल सेनेबरोबर समुद्राला ओलांडून लंकेच्या या धर्तीवर येऊन पोहोचले आहेत. लंकेच्या धर्तीवर येऊन पोहोचलेत? नाथ, आपले श्रीचरण या धर्तीवर येऊन पोहोचले आणि मी अजूनपर्यंत आपले चरण स्पर्श नाही केले. स्वामी, मी या धरती मातेच्या माध्यमातून आपले चरण स्पर्श करते. आपण माझा नमस्कार स्वीकार करा प्राणनाथ.
धन्य आहात प्रभू. हे पार्वतीपती, हे शूरपाणी, हे महादेव, रक्षण करा, रक्षण करा शिवशंभो. हे कैलासपती, माझ्या पतीचे रक्षण करा. कैलासनाथ सदैव माझ्या बरोबर आहेत राणी. कोणत्या कारणामुळे इतकी अधीर होत आहेस? कारण विचारता आहात स्वामी. याच्यापेक्षा भयंकर अपशकुन काय असू शकतात? ढग नाहीत, विजा नाहीत, वादळ नाही, तुफान नाही. श्रीरामांच्या शिबिरातून. मंदोदरी, तू पण आमच्या शत्रूला श्री लावायला लागलीस. क्षमानाथ, पण त्याच पडावाच्या दिशेने एक झंझावातचा आला. आपल्या आनंदात मजेत विघ्न आणणारा. माझे कर्णफूल कापून आपल्या डोक्यावरून हा मुकुट पाडून गेला. आणि आपण म्हणता आहात काही झालंच नाही म्हणून. अगं वेडे, मस्तकाचं पडणं ज्याच्यासाठी शुभ सिद्ध झालं आहे, मुकुटाच्या पडण्यामुळे काय वाईट होणार त्याचं? आपण कितीही हसण्यावर न्या स्वामी, परंतु मी आपली धर्मपत्नी आहे. आपल्या चांगल्या वाईट प्रत्येक कर्माची सन्मानाची सहभागी आहे. माझ्या विनंतीचा स्वीकार करा. हे शकुन चांगले नाही आहेत. रघुनाथाशी विरोध सोडा नाथ. मयदानवाच्या मुली, मस्तक कापून खांद्यावर कैलास पर्वत उचलणाऱ्या महाभट रावणाची पत्नी इतक्या साध्या गोष्टीला घाबरते? राम मायापतीला आपल्या मायेचे तंत्रमंत्र दाखवत आहे. हे तंत्रमंत्र नव्हेत महाबली, हा अवश्य रामाचा बाण होता. जरी बाण असला तरी काय झालं? जोपर्यंत उंट पर्वताखाली नाही आला तो करत आहे. अजून त्यांनी दशाननाच्या चंद्रहास खड्गाची चमक नाही पाहिली. ब्रह्मास्त्र, नागपाश, इंद्राकडून पळवलेली अस्त्र, मायावी शूराशी सामना केलेला नाही. आण माझा मुकुट, घालतो मला. हे महादेवा, अनंत कालापर्यंत लंकेश्वरांच्या डोक्यावर हा मुकुट चमकत राहो. आता युद्ध अटळ आहे. लंकेचे मंत्रीगण, सेनेचे पदाधिकारी नायकगण, युवराज इंद्रजित, सेनाध्यक्ष प्रहस्त, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आर्यव्रताहून आलेला दुराग्रही दुस्साहसी मानव काही अस्वल वानरांना बरोबर घेऊन लंकेवर स्वारी करण्याचं स्वप्न पाहत आहे. आता युद्ध अटळ झाला आहे. लंकेश, युद्धाला आपल्या लंकेच्या दाराशी आणण्याची जबाबदारी काय फक्त त्या मानवावरच आहे? काय आपण या गोष्टीवर विचार नाही करू शकत की जर सीतेला परत पाठवून युद्ध थांबवत असेल तर का नाही तिला परत पाठवावी? जे युद्धाचे वास्तविक कारण आहे, आपल्याला त्या कारणावरही विचार करायला हवा महाराज. कारणावर नाही, केवळ निवारणावरच विचार केला जाईल. कोणत्या प्रकारे आपल्या जमिनीवर आलेल्या दुस्साहसी काही नरवानरांच्या संघटित शक्तीला आमची सीमा ओलांडण्याचा दंड देऊन नंतर सागराच्या पलीकडे ढकललं पाहिजे. केवळ याच गोष्टीची योजना केली पाहिजे, बस. लंकेशांवरील कुठलीही टीका अपराध मानली जाईल. मूळ विषयाला सोडून आणखी कोणतीही चर्चा नकोय. आपण व्यर्थपणे तर्क वितर्कात वेळ घालवत राहिलो आणि ते लोक समुद्रावरून बुडून आपल्या डोक्यावर येऊन बसले. आपल्याला अशी नीती अवलंबली पाहिजे ज्यामुळे त्या सरपटणाऱ्या सापांचे फणे तिथेच ठेचले जातील. तू सेनाध्यक्ष पदाला अनुकूल अशीच गोष्ट केली आहेस. आपल्याला सावध राहिलं पाहिजे, परंतु प्रथम प्रहारही करता कामा नये. क्षमा महाराज, याच नीतीचा मी नेहमी विरोध करत आलोय. याच नीतीचा परिणाम आहे की आज मुंग्यांनाही पंख फुटले आहेत. पंख फुटणे हे मुंग्यांचे प्राण जाण्याचे संकेत आहे. महाराज, मुंग्यांना चिरडण्याची आज्ञा द्यावी. त्याची ही वेळ येत आहे.
परंतु आता आम्हाला आपल्या व्यूहरचनेप्रमाणे किल्ल्याच्या कोटातच राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे अभिमंत्रित कवचात शरीर सुरक्षित राहतं, कोणत्याही अस्त्रशास्त्राचा प्रभाव त्यावर होत नाही, आपणही आपल्या विराट विशाल अभेद्य किल्ल्याच्या आत सुरक्षित परंतु सावधानतेनं सैन्य संचालन करत दक्षतेने त्यांच्या हालचालींना गिधाडाच्या दृष्टीने निरखत राहू. परंतु ते गप्प नाही बसणार. ते आक्रमण करून लंकेचं दार तोडून आत येण्याचा प्रयत्न करतील पण सफल होणार नाहीत. कारण की लंकेच्या किल्ल्याच्या कोटाला ओलांडून देवता सुद्धा आत येऊ शकल्या नाहीत. हा, आमच्या भक्कम किल्ल्याच्या कोटावर डोकी आपटून आपटून हळूहळू अवश्य थकून जातील. तीच वेळ असेल एका थकलेल्या शत्रूवर तुटून पडण्याची. आता त्यांना संपवणं आपल्यासाठी सहज शक्य होईल. महाराज, माझ्या दूतांची बातमी आहे की त्यांनी अद्भुत गरुड व्यूहाची रचना केली आहे जी अभेद्य आहे. चूक, तू त्यांच्याकडून प्रभावित होऊन आला आहेस. अरे, तोडण्याचा प्रश्नच कुठे येतो. गरुड विवाह असोत अथवा शकट अथवा चक्र विवाह बरोबर मोर्चा बंदी करोत आपले ध्येय तर त्यांनी बनवलेले व्यूहात नष्ट करण्याचं आहे. व्यूह बनवूनही ज्या कठीण व्यूहात ते फसले आहेत त्यांचा अंदाज तू का नाही घेत? पाठीमागे अथांग समुद्र, समोर लंकेच्या किल्ल्याची अभेद्य भिंत, त्याच्यामध्ये वाळवंटी प्रदेश. रसद मिळाल्याशिवाय सेना कोठपर्यंत टिकून राहू शकेल? होय, महाराजांचा विचार खूप सखोल आहे. शत्रू आपली शक्ती नष्ट करून आपल्याच व्यूहात तडफडून जीवेनिशी मरतील. तरी सुद्धा शत्रू आहे. प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सावध राहिलं पाहिजे. यासाठी आपली अंतर्गत सुरक्षा आणि रणांगणात जाण्याची स्थिती आल्यावर त्याला सामोरे जाण्याची पूर्वयोजना आपल्याला आतापासून केली पाहिजे. सर्वोच्च सेनाध्यक्ष पदाचे पद युवराज इंद्रजितच सांभाळून ठेवतील. सर्व युद्धांचा विक्रम आहे की इंद्रजितानं ज्या युद्धांचं नेतृत्व केलं आहे त्यात आपला नेहमी जय झाला आहे. मी आज प्रतिज्ञा करतो की मी आपल्या पूर्वजांच्या निष्ठेवर आणि लंकेच्या प्रतिष्ठेसाठी माझे प्राणही पणाला लावेन. या सर्वोच्च पदाच्या प्रतिष्ठेवर मी जिवंत असेपर्यंत आच येऊ देणार नाही. वीर इंद्रजित, तिन्ही लोकात लंकेचा गाजावाजा आणि राक्षसांचा दबदबा तुझ्यामुळेच बनला आहे. मेघनाथ, तूच रावणाच्या विशाल कपाळावर मुकुट बनून शोभत आहेस. पुत्रा, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. सर्वोच्च सेनाध्यक्ष पदावर राहून सुद्धा पश्चिम द्वारावर आपले सेनाध्यक्ष आणि सेनेबरोबर तू स्वतः राहा. पश्चिम द्वार अत्यंत महत्वपूर्ण आहे. असंच होईल महाराज. आपल्या पूर्वेकडील तटावर जे लंकेचं प्रमुख द्वार पण आहे तिथे राजकुमार प्रहस्त आपल्या ताब्यातील सेनेसह उभे राहतील. मी शपथ घेतो की माझे प्राण असेपर्यंत कोणीही पक्षी पूर्वद्वारातून लंकेत प्रवेश नाही करू शकणार. लंकेश्वरांचा विजय असो. काय महाराज, शत्रूचा एक दूत आला आहे. त्याचं म्हणणं आहे की त्याने असा एक प्रस्ताव आणलाय ज्यामुळे युद्ध करण्याची आवश्यकता नाही पडणार आणि लंकेत शांती लाभेल. शांतीचा प्रस्ताव आणला आहे. वा रामा, युद्धाच्या आधीच शांतीदूत पाठवून दिलास. अजून तर तू आमच्या चंद्रासाची चमक पाहिली नाहीस, आधीच घाबरून गेलास. पाठव त्या दूताला. जशी आज्ञा महाराज.
आहेस तू आणि काय संदेश घेऊन आलायस? महाराज, सभ्य देशांच्या राजदरबाराची पद्धत असते की दुसऱ्या राज्यातून आलेल्या राजदूताचा आदर करून प्रथम त्याला आसन दिलं जातं, नंतर सन्मानानं त्याचं आदरातिथ्य करून त्याला त्याच्या येण्याचं कारण विचारलं जातं. मूर्खा, इतकं पण माहित नाही की राजदूत त्याला म्हणतात ज्याला एखाद्या राजानं पाठवलेलं असतं. जंगलातून आलेल्या कोण्या भिकाऱ्यानं पाठवलेल्या वांद्राला राजदूत नाही म्हणत. आपण राजांची गोष्ट करता लंकेश्वर. मी ज्यांचा दूत आहे ते तर राजांचेही राजा आहेत, राजराजेश्वर आहेत. ते केवळ या भूमिखंडाचेच नाहीत, परंतु तीनही लोकांचे स्वामी आहेत. देवता, वेद आणि विधींचेही ते नायक आहेत. मी त्याच त्रिलोकेश्वराचा, श्रीरामांचा राजदूत आहे. तो हरी आहे, हर आहे वा ब्रह्मा आहे? कोण आहे तो? तू इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी जे मला ऐकवतो आहेस त्या तुझ्या रामाची वास्तविकता एवढीच आहे की तो एक भटकणारा वनवासी आहे ज्याला त्याच्या राज्यातून हकलवलं गेलं आहे. सांग, त्या भिकाऱ्यानं काय संदेश देऊन पाठवलाय तुला? महाराज रावण, आपण माझ्या स्वामी राजराजेश्वर श्रीरामांचा अपमान केलाय, म्हणून मला नियमानुसार या सभेतून निघून जायला हवं. राजदूताचा सन्मान त्याच्या राजाचा सन्मान असतो, म्हणून राजदूताचं प्रथम कर्तव्य आहे की तो आपल्या सन्मानाचं रक्षण करेल, कारण की माझ्या अपमानाचा अर्थ होईल माझे स्वामी राजराजेश्वर श्रीरामांचा अपमान. म्हणून माझ्यासाठी दोनच मार्ग आहेत. पहिला तर हा की जिथे सन्मानपूर्वक आसन नाही दिलं गेलं मी त्या सभेतून निघून जाणं, परंतु जो संदेश मी आणलाय तो इतका महत्त्वपूर्ण आहे, त्यावर लंकावासियांचं, सर्व राक्षस जातीचं जीवन मरण अवलंबून आहे. त्यासाठी माझा दुसरा मार्ग हा आहे की मी या सभेत माझ्यासाठी एक राज्योचित आसन स्वतःच निर्माण करावं. त्यावर सन्मानपूर्वक बसून मी आपल्या राजाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. जय श्रीराम. श्रीराम. अंगद देयनी तिस शासन आजवर कुणी नच पाहियासम. तिन्ही लोकींच्या स्वामीच्या दूता बसण्यासही जो देईन आसन. दैवी बळ अंगदच्या अंगी अभिमानी शब्दांचे भाषण शेपटीचा उपयोग करूनिया शेपटीचे जो करीतासन. हे दशग्रीव, आता माझ्या येण्याचं कारण आहे. मी आपलं हित आणि चांगल्यासाठी श्री रघुवीरांचा दूत बनून आलो आहे. महाराज, माझ्या पित्याबरोबर आपली मित्रता होती, म्हणूनही मी आपल्याला चांगलं मत द्यायला आलो आहे. आपलं कुळ उत्तम आहे. आपण पोलिस तर ऋषींचे पुत्र आहात. आपण शिवाची आणि ब्रह्माजींची पूजा करून त्यांच्याकडून पुष्कळसे वर मिळवले आहेत आणि आपण सिद्ध केलंय. त्याच शक्तीने आपण सर्व लोकपालांना जिंकलाय. परंतु नंतर आपण काही संगदोष अथवा दुर्मतीच्या कारणानं त्या शक्तींचा दुरुपयोग करून
ऋषी, देवता, गंधर्व, अप्सरा, नाग, यश आणि राजांचा मोठा अपराध केलाय. त्याच राजमदानं आंधळे होऊन आपण जगज्जननी सीतेला पळवून आणलाय. जेव्हा पापकर्म अशा प्रकारे आपल्या पराकाष्ठेला पोहोचतात तेव्हा दैवी शक्तींना पापांचा नाश करावाच लागतो. परंतु त्या नाशाबरोबरच पाप्याची मोठी दुर्गती होते. त्याचा अंत फार भयानक असतो आणि मृत्यूनंतर त्याची दशा अत्यंत दुःखद असते. आपली पाप आज आपल्याला त्या सीमेपर्यंत घेऊन आली आहेत. मी आपल्या हितासाठी आपल्याला हाच सल्ला द्यायला आलो आहे की हा एकच असा क्षण आहे की जर आपल्याला हवं असेल तेव्हा रामाची क्षमा मागून त्यांना शरण जावं. श्रीरामाची ही एक पद्धत आहे की जो खऱ्या मनानं शरण आलेल्यांच्या दोषांकडे नाही पाहत. कुणी शरण आल्यावर बोलावलं की माझं रक्षण करा, प्रभू माझं रक्षण करा, अशी आर्त हाक ऐकल्यावर प्रभू शरणागताला अभय प्रदान करून संसारातील सर्व दुःखातून मुक्त करतात. त्यांच्या बाणात तिन्ही लोकांना एकदम भस्म करण्याची शक्ती असून सुद्धा ते एका खऱ्या वीराप्रमाणे दयेला नाही सोडत. म्हणून आपण माझा ऐका. याच वेळेला आपली शस्त्र खाली टाकून आणि क्षमायाचना करून आपल्या समस्त कुटुंबियांसह श्रीरामांना शरण जाऊन माता जानकीला मोठ्या आदरानं त्यांच्या पतीकडे परत करा. श्रीराम असे उदार आणि कृपाळू आहेत की आपला क्षमा शब्द ऐकण्याआधीच आपल्याला क्षमा करतील. असं आम्ही क्षमा मागितल्यावर ते आम्हाला क्षमा करतील या गोष्टीचा तू आम्हाला विश्वास देतोस? आम्ही सीतेला घेऊन आमच्या कुटुंबियासमवेत ताती तृण धरून त्याची क्षमा मागायला इतक्या दूर त्याच्या छावणीपर्यंत गेलो आणि त्याने आम्हाला क्षमा न करता आम्हाला बंदी बनवलं तर सर्व जग आमच्यावर असेल. या गोष्टीचा विश्वास कसा ठेवायचा? महाराज रावण प्रभूवर विश्वास ठेवलाच पाहिजे. ज्याचा प्रभूवर पूर्ण विश्वास नसतो त्याला प्रभूची प्राप्ती कधीच नाही होऊ शकत. आपल्याला सूचित करण्यासाठी मी इतकंच सांगतो की जेव्हा वानर सेनेनं सुसज्जित होऊन लंकेला चारही बाजूनं वेढलं आणि सर्वजण लंकेवर हल्ला करण्यास श्रीराम प्रभूंच्या आज्ञेची प्रतीक्षा करत होते तेव्हा त्यावेळी त्या करुणासागरानं मला बोलावून स्वतः सांगितलं की जा, रावणाला जाऊन सांग की मी युद्धाच्या ज्वाळेत लंकेच्या निर्दोष प्रजेची आहुती नाही देऊ इच्छित. जर तो जानकीला पूर्ण सन्मानानं माझ्या ताब्यात देईल तर त्याच वेळी त्याला क्षमा करेन आणि लंकेतून परत निघून जाईल. मला शांती पाहिजे. तू माझा शांतीदूत बनून महाराज रावणांच्या भेटीला जा. ही गोष्ट रामानं स्वतः म्हटली. तू मला माझी सीता देऊन टाक, मी परत निघून जाईन. मी युद्ध नाही करणार, मला शांती हवी आहे. होय महाराज, त्यांनी स्वतःच सांगितलंय. हा, हीच गोष्ट मी तुझ्या तोंडून ऐकू इच्छित होतो. हीच गोष्ट राम म्हणाला की मी युद्ध नाही करणार, मला शांती हवी आहे. मूर्खा, या गोष्टीत तुला रामाची दया दिसली, त्याची भीती नाही दिसली की रणभूमीत रावणाच्या समोर येण्याच्या विचारानं त्या धनुर्धराचे हात पाय कापू लागले. त्याच्या प्रिय पत्नीला कोणी पकडून नेलं. त्या शत्रूसाठी इतक्या महिन्यामध्ये त्याच्या रक्तामध्ये सोडाची कोणतीही ज्वाला नाही भडकली. मग ते क्षत्रियाचं रक्त नाही, तो तुझा परमवीर, तो भिकाऱ्याप्रमाणे आमच्याकडे सीतेची भीक मागत आहे. त्याला जाऊन सांग, सीता कोणी भिक्षेत देण्याची गोष्ट नाहीये. अशी अनमोल गोष्ट तर आपल्या पराक्रमानं जिंकावी लागते. माता सीतेला त्यांनी आपल्या पराक्रमानंच जिंकलेलं होतं. महाराज, बहुतेक आपण विसरला ते शिवधनुष्य जे श्रीराम प्रभूंनी काडीप्रमाणे उचलून तोडलं होतं. त्याच धनुष्यावर आपल्या सामर्थ्याची परीक्षा पाहण्यासाठी आपणही गेला होतात आणि ऐकलंय ते आपल्याला उचलताही नाही आलं. प्रतिशोध वीरतेचं लक्षण नाही होत आणि भेकडात शत्रूला क्षमा करण्याचं साहस नसतं. या दंतकथामध्ये काय ठेवलंय मूर्ख वानरा? तू म्हणाला होतास तुझे वडील आमचे मित्र होते, पण आपल्या कुळाची ओळख नाही दिलीस तू.
महाराज, देवराज इंद्राचा पौत्र महाराज वालींचा मी पुत्र आहे. माझं नाव अंगद आहे. मी अशीही एक दंतकथा ऐकली आहे की माझे वडील महाराज वालींनी एका वेळी रावण नावाच्या कोण्या प्राण्याला आपल्या शेपटीत बांधून अनेक पर्वत फिरत राहिले होते. हा तोच वाली आहे ज्यानं अमृत मंथनाच्या वेळी समुद्राला घुसळण्यासाठी मदत केली होती. तू वानरराज वालीचा पुत्र आहेस? त्यांचे व आमचे मैत्रीचे संबंध होते. आम्हाला हे पाहून अत्यंत दुःख होत आहे की अशा महाबलवानाचा पुत्र असून एका तुच्छ मानवाचा दूत बनून आनंदित होत आहेस. जो तुझ्या वडिलांचा हत्यारा आहे त्याच्या मागे सेवकाप्रमाणे हात जोडून चालत आहेस. तू आपल्या वंशाला लाज आणली सांगत. असंही असेल की बालीच्या मरणानंतर सुग्रीवाच्या भयाने कुणीही बिचाऱ्या अंगदची साथ नसेल दिली आणि हा निस्सहाय्य अवस्थेत आपले काका आणि पितृहत्या करणाऱ्याची सेवा करण्यासाठी विवश झाला असेल. जर हीच गोष्ट असेल तर आम्ही असताना तू स्वतःला असहाय्य समजू नकोस. अंगद, तू आमच्या पुत्राप्रमाणे आहेस. आम्ही तुला तुझं राज्य परत मिळवून देऊ. तुझ्या वडिलांच्या गादीवर तुझाच अधिकार आहे. तू स्वतःला असहाय्य समजू नकोस. आपल्या मनातील बदल्याची भावना विझू देऊ नकोस. तू रामाच्या विश्वासातील आहेस. त्याचा फायदा घे. एकांतात हळूच त्याचा वध करून आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घे. हेच एका वीर पुत्राचं कर्तव्य आहे. हे दशानन, आपण परत परत वीरतेचं वर्णन करत आहात, परंतु खऱ्या वीरतेचे गुण नाही जाणत महाराज. प्रतिशोध वीरतेचं लक्षण नाही आहे आणि भेकड कधी शत्रूला क्षमा करण्याचं साहस नाही करू शकत. जर श्रीराम प्रभू आपल्या अपराधांना विसरून आपल्या चरणाशी आश्रय प्रदान करतील तर ती त्यांची महानता आहे, त्यांची उदारता आहे, त्यांची परमवीरता आहे, भेकडपणा नाही. ज्यांनी आपल्या बाणांनी आपली आजी तारका, आपले मामा मारीच, आपला भाऊ खरदूषण यासारख्या योद्ध्यांना आपल्या विशाल सेनेबरोबर एकट्यानंच मारलं, त्यांना शक्तिहीन नका समजू. ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. माझ्या महाबली पित्यानं मरते वेळी मला हे रहस्य सांगितलं होतं आणि आज्ञा केली होती की मी त्यांच्या श्रीचरणाची सेवा करत राहावं. म्हणून आपण माझ्यावर दया करून माझी सहायता करण्याची गरज नाही आणि आपण आपल्यावर दया करा आणि जमलं तर श्रीरामांच्या चरणाशी शरण जाऊन आपला देश आणि राक्षस जातीचा नाश होण्यापासून वाचवा. खूप झाली ही वल्गना. मतिमंदा, तू रावणाच्या शक्तीला नाही ओळखलंस. आमचा हात खड्गाच्या दिशेला जातो तेव्हा आकाशात लोकपाल भीतीनं कापू लागतात. ज्या बाहूने स्वतः कैलासाला उचललं होतं त्या बाहूंच्या नुसत्या हलण्यानं देवता, गंधर्व आणि नक्षत्र पण भीतीनं श्वास रोखून ठेवतात. तुमच्या सैन्यामध्ये असा एक तरी योद्धा सांग ज्याच्याशी युद्ध करायला रावणाला आनंद होईल. आपण खरंच सांगितलं. आमच्या सेनेत असा कोणी नाही ज्याला आपल्याशी लढण्यात शोभा वाटेल. नीती म्हणते प्रीती आणि वैर बरोबरीच्यांशी करणं योग्य आहे. आपल्यासारखा पापी, कामी, स्त्री लोलूप जो लपून धोक्यानं परक्या स्त्रीला पळवून नेतो अशा नीचाबरोबर युद्ध करून कोणाची शोभा वाढेल? सावधान अंगद. हे नको समजूस की दूत बनून आला आहेस म्हणून तू काहीही बोललास तरी आमच्या हातून वाचशील. दूताच्या पण काही मर्यादा असतात. जर रावणाच्या समोर मर्यादा ओलांडल्यास तर इथेच तुझा अंत होईल. अभाग्या, जर तुला रावणाची मदत नको आहे तर त्याच्या क्रोधाला घाबर.
रावण रावण किती वेळा या नावाला उच्चारणारात महाराज? मी हे जाणू इच्छितो, जगात किती रावण आहेत? मी कितीतरी रावणांची नावं आपल्या कानांनी ऐकली आहेत. महाराज, यापैकी आपण कोणते रावण आहात? एक रावण तर मी ऐकलंय की राजा बालीला जिंकण्यासाठी पाताळात गेला होता. तिथं मुलांनी त्याला तबेल्यात बांधून खूप मारलं. तेव्हा बालीने त्याला दया दाखवून सोडून दिलं. एका रावणाच्या बाबतीत मी ऐकलंय की सहस्त्रबाहूने एका जंतूप्रमाणे किडा समजून त्याला पकडलं होतं. तेव्हा पुलिस मुनींनी त्याला सोडवलं. एका रावणाच्या बाबतीत सांगण्यास संकोच वाटतो, कारण असं म्हणतात की माझ्या पिताश्रींनी त्याला आपल्या काखेत दाबून आपली पूजा करत राहिले. अशा अशा वीरात आपण कोणते रावण आहात महाराज? मूर्खा, आम्ही तोच बलवान रावण आहोत ज्याच्या बाहूंची लीला कैलास पर्वत जाणतो. आमची शूरवीरता उमापती महादेवांना स्वीकार आहे, ज्यांच्यावर मुंडक्यांची फुलं चढवून आम्ही ज्यांची पूजा केली. आमच्या बाहूंचा पराक्रम दिग्पाल जाणतात. आमच्या छातीची कठोरता दाही दिशांचे हत्ती जाणतात. त्या दिग्गजांच्या या छातीवर आदळून आदळून तुटले आहेत. आम्ही ते जगप्रतापी प्रसिद्ध रावण आहोत, ज्याच्या चालण्यानं पृथ्वी अशा प्रकारे डोलते जशी नावेत कोणी हत्ती चढला आहे. त्या रावणापुढे त्या मनुष्य रामाबद्दल बोलतो आहेस? मूर्खा, काही वानरांच्या साह्यानं ज्यानं समुद्रावर सेतू बांधला, हीच त्याची शूरता आहे. समुद्र तर पक्षी पण ओलांडतात, पण त्यामुळे ते काही शूरवीर नाही ठरत. जर तुझा स्वामी असा योद्धा आहे तर दूत कसले पाठवतो? शत्रूशी युती करताना त्या लाज नाही वाटत? महाराज, लाज तर केवळ आपलाच गुण आहे. या लाजेमुळेच आपण आपले गुण वारंवार गाताना नाही थकत. हे लंकेश, रामानं घाबरून मला दूत बनवून संधी करण्यास नाही पाठवलं. श्री रघुवीरांनी हे विचार करून पाठवलाय की कोल्ह्याला मारून सिंहाची शोभा नाही होत. या कारणानं ते तुमच्यावर दया करू इच्छितात, परंतु तुम्ही दयेला पात्र नाही. आता श्रीरामांची शेवटची चेतावणी तुम्हाला ऐकवतो. त्याने सांगितलंय की मी तुझ्या अपराधाची शिक्षा देण्यास लंकेच्या दारावर आलो आहे. ब्रह्माच्या वराच्या कारणामुळे तुला जो अभिमान आहे तो नाहीसा होण्याची वेळ आता आली आहे. राक्षसधम, जर तू सीतेला घेऊन मला शरण नाही आलास तर मी पृथ्वीला राक्षसहीन करून टाकेन. ज्या बळाच्या भरोशावर तू कपटानं सीतेला पळवलंयस, त्या बळाला आज युद्धभूमीत दाखव. मी मंत्री, पुत्र, बंधू बांधवांसहित तुझा वध करेन, कारण की तुझ्या मरून जाण्यानं तिन्ही लोक निश्चिंत होऊन जातील. या रावणरूपी जहाजाचा बुडण्याचा काळ आलाय. अजूनही वेळ आहे. ज्यांना श्रीरामाच्या शरणात यायचं असेल त्यांनी यावं. आता यानं याचा जिवंत राहण्याचा अधिकार गमावलाय. या सभेत याचं डोकं कापून याला रावणाच्या शक्तीचं दर्शन घडू देत. आज्ञेचं पालन व्हावं. थांबा महाराज, हे बिचारे आपली शक्ती मला काय दाखवणार? मी आपल्याला माझी शक्ती दाखवतो. जय श्रीराम, जय श्रीराम. हे लंकेश, जर तुला आपल्या योद्ध्यांच्या शक्तीवर अभिमान आहे तर मी श्रीरामांच्या वतीनं आपल्या समस्त योद्ध्यांना आव्हान देतो. मी माझा पाय आपल्या या
दरबारात घट्ट रोवतो. जर आपला कुणी योद्धा या पायाला जमिनीवरून उचलू शकला तर मी माझ्या स्वामींच्या वतीनं आपल्याला हे वचन देतो, ते आपली हार मानून या लंकेतून परत निघून जाते. जय श्रीराम. रामा स्मरुनी कपी अति क्रोधे भर दरबारी पाऊल रोवे अति अचाट बळ दावे दरबारी राम सीतेचा भक्त भारी. धन्य जन्म हा मुचा, धन्य जन्म हा मुचा, हिम्मत असेल तर तुम्ही यावे अंगद भर सभेत उभा. बोला राम प्रभूची जय, अंगद भर सभेत उभा. बोला राम प्रभूची जय. पाय पकडून या वानराला जमिनीवर आपटा. एक एक योद्धा येई हो, एक एक योद्धा येई आपुली सारी शक्ती लावी. पाय जराही नत सुभर हाले, बोला राम प्रभूची जय. पाय जराही नत सुभर हाले, बोला राम प्रभूची जय. इंद्रजीत हा भारी बलवान, रोमांचित सभा त्यास बघून. परिणाम काही नाही अंगद तसाच, मन ज्याचे कठीण. साधू ब्रह्मचार्यासम अटळ विश्वास जसा, प्रभूच्या पुजाऱ्यास पाऊल आढळ मात्र. अंगद वीराचे सभा अचंबित सारी, सभा अचंबित सारी नाही असा कपी बलधारी. हरवसा राम प्रभूवर भारी, बोला राम प्रभूची जय. भरवसा राम प्रभूवर भारी, बोला राम प्रभूची जय. बोला राम प्रभू.
मूर्खा, पायच पकडायचे असतील तर जाऊन श्रीरामांचे पाय पकड. त्यांच्या चरणाशी मुक्तीचं द्वार आहे. माझा पाय का पकडतोस? माझं आव्हान आपल्या योद्ध्यांना होतं, आपल्याला नाही. आपल्याला तर मी हेच सांगेन, श्रीरामांचे चरण पकडा तर आपलं कल्याण होईल. मी उद्याच्या सूर्योदयापर्यंत वेळ देतो. त्यानंतर लंकेवर स्वारी केली जाईल. मूर्खा, पाय पकडायचेच असतील तर जाऊन श्रीरामांचे पाय पकड, ज्यांच्या पायाशी मुक्तीचं द्वार आहे. नाथ, सर्व गुरुजन आपल्याला समजावत आहेत. आपले आजोबा, आपले सासरे, आपल्या मातोश्री सर्वांनी एकच गोष्ट सांगितली आहे की सीतेला परत करून रामाच्या पायाशी शरण जाऊ. तर हीच गोष्ट तू पण सांगणार असशील तर आमचं पण उत्तर ऐकून घे. हे नाही होणार, नाही होणार, कधीही होऊ शकत नाही. रावण सीतेला आपली राणी बनवणार, तिला परत नाही करणार. परंतु सीता मानेल तेव्हा ना? मानावंच लागेल. रावणाच्या इच्छेला विरोध करणं देवी देवतांनाही जमलं नाही तर बिचारी सीता का? महाबली, आपण चर अचर, देव, दानव, मानव, यम, कुबेर, दिग्पाल, अगदी इथपर्यंत की साक्षात काळाला सुद्धा आपल्या बाहुबळावर जिंकू शकता. परंतु एका सती सत्यवचनी स्त्रीच्या मनाला नाही जिंकू शकत. स्त्रीचं हृदय तर दया, ममता आणि प्रेमाचा अथांग समुद्र आहे. स्त्री तर प्रेमात पाकळ्यांप्रमाणे कोमल आहे. परंतु आपला सत्य धर्म पाळताना ती हिमालयापेक्षाही अधिक निश्चयी आहे. पर्वत वादळाने ढळू शकतात, परंतु स्त्रीचं हृदय मोठ्यात मोठ्या प्रलोभनानं आणि भीषणात भीषण भयाने सुद्धा आपल्या धर्मापासून कणभर सुद्धा विचलित नाही होत. तर रावण पण जो निश्चय करतो त्यापासून कणभरच काय, अणुभर सुद्धा मागे नाही हटत. सीता एकतर रावणाच्या रणवासात राहील, नाहीतर इथंच तिची चिता जळेल. प्राणनाथ, ही दुराग्रह करण्याची वेळ नाहीये. अंगद केवळ एकाच रात्रीचा वेळ देऊन गेला आहे. ही अंतिम निर्णयाची रात्र. ही रात्र जर संधीशिवाय निघून गेली तर लंका केवळ इतिहासाच्या पानांवर लिहून ठेवली जाईल. जर आपल्याला हवं असेल तर इतिहास आणि काळाच्या प्रवाहाला मृत्यूपासून जीवनाकडे वळवू शकाल. राक्षस जातीच्या येणाऱ्या पिढ्या आपल्या ऋणी राहतील. मित्रता आणि संधीसाठी पुढे आलेले रामाचे हात स्वीकार करा प्राणनाथ. महाराणी मंदोदरी, या सर्व म्हाताऱ्या भेकडांनी मिळून तुझी मती भ्रष्ट केली आहे. त्यांच्या घाबरवण्याने भयभीत होऊन भावना वेगात येऊन आपण काय बोलत आहात ते आपण जाणत नाही. आपण एका तुच्छ वनवासी माणसाच्या चरणावर मस्तक झुकून क्षमा मागायला सांगत आहात. रावणाला, या रावणाला जो तिन्ही लोकांचा विजेता आहे, त्या रावणाला ज्याच्यामध्ये पृथ्वी तर काय शंकरासह कैलास पर्वत चेंडू प्रमाणे उचलण्याची ताकद आहे, त्या रावणाला जो दरबारात नवग्रहांना आपल्या समोर उभा करतो, त्या रावणाला एका तुच्छ माणसापुढे गयावया करायला लावतात. नाही, मी त्या रावणाला सांगते आहे जो त्या रेषेला ओलांडू नाही शकला.
जी त्या तुच्छ वनवासी मानवाच्या लहान भावानं आपल्या धनुष्यानं जमिनीवर ओढली होती. होय, मी त्या रावणाला सांगते आहे की इतका अहंकार चांगला नसतो म्हणून. मंदोदरी! होय स्वामी, जर या वेळेला मी आपल्या डोळ्यांवर बांधलेली अहंकाराची पट्टी उघडून आपल्याला वास्तविक सत्याचं दर्शन नाही केलं तर मी आपल्या कर्तव्य पालनापासून वंचित राहिली जाईन. कारण की प्रत्येक पत्नीचा हा धर्म आहे की कुमार्गावर भटकलेल्या पतीला सत्याच्या मार्गावर घेऊन येणं. जसं की प्रत्येक चांगल्या मित्राचं कर्तव्य आहे की तो आपल्या मित्राकडून अपशब्द ऐकूनही त्याला कुमार्गापासून वाचवून घेऊन जाईल, असाच पत्नीचाही धर्म आहे. पत्नीपेक्षा मोठा मित्र आणखी कुणीही नाही असत नाथ. आम्ही मित्र समजूनच तुमच्याजवळ आलो होतो की आमच्या थकलेल्या मनाला थोडी शांती मिळेल, पण तू पण आम्हाला प्रवचन ऐकवू लागलीस. मी लाचार आहे स्वामी. माझं एक पत्नीचं रूप आहे तर माझं एक आईचंही रूप आहे. पत्नी आणि आई ही दोन्ही रूपं मला यावेळी लाचार करीत आहेत की आपल्या पती आणि पुत्राच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या प्राणांना एका अनावश्यक युद्धापासून वाचवण्यासाठी मी त्या राजाशी टक्कर देईन जो आपल्या अहंकाराच्या मस्तीत साऱ्या प्रजेला युद्धाच्या आगीत अविचारीपणे झोकणार आहे. महाराणी मंदोदरी, ज्याला तू अहंकाराचा माज म्हणत आहेस ती आत्मसन्मानाची भावना आहे. एका भित्र्या पुरुषाची पत्नी असण्यापेक्षा एका वीर पुरुषाची विधवा असणं अधिक सन्माननीय आहे. तो भिकाऱ्याकडून भीक मागत फिरेल असा पती जिवंत राहून काय फायदा? तू त्याचा कधीही गर्व करू शकणार नाहीस. प्राणनाथ, आपण हे का नाही समजत? ज्यांना आपण परत परत वनवासी आणि भिकारी म्हणत आहात ते स्वतः जगन्नाथ आहेत. ते कोणी साधारण मानव नाही आहेत. सर्व शक्तिमान साक्षात विष्णू आहेत. विष्णू! विष्णू! जगन्नाथ विष्णू! सगळेच ह्याच भ्रमात आहेत, काल्पनिक गोष्टीनं भ्रमिष्ट झाले आहेत. नाही नाथ, हे भ्रम नाहीत, सत्य आहे. ते स्वतः विश्वनियंता चराचरपती श्रीमान नारायणच आहेत, ज्यांच्या विराट स्वरूपात अखिल ब्रह्मांड सामावलं आहे. ब्रह्मलोक ज्यांचं मस्तक, पाताळ ज्यांचे चरण, सूर्यचंद्र ज्यांचे नेत्र, मेघमंडल ज्यांचे काळे केस आहेत, भयंकर काळ जो ज्यांच्या भुवईच्या हळण्याने गतिमान होतो, वेद ज्यांची वाणी, शिव ज्यांचा अहंकार, ब्रह्मा ज्यांची बुद्धी आहे, उत्पत्ती, पालन तसंच प्रलय ज्यांची इच्छा आहे, त्या चराचर पतीने रामनाम धारण करून नररूप घेतला आहे. आपण त्यांना का नाही ओळखत नाथ? तुझ्या या वर्णनानं मी भयभीत नाही झालो. आमचा उत्साह द्विगुणित झाला आहे. जर ते विष्णू जरी असतील तरी आज ते सुद्धा आज ब्रह्मा आणि शिवाप्रमाणे रावणाची शक्ती बघतील तर त्यांच्यासाठी चांगलंच आहे. असं वाटतं आहे की काळाला वश झाल्या कारणाने आपल्या हृदयात ज्ञान उत्पन्नच नाही होत. स्वामी, काळ कुणाला कधीही लाठी घेऊन नाही मारत. तो प्राण्याच्या धर्म, बळ, बुद्धी आणि विचाराला दूर करत असतो आणि अशा प्राण्याला आपल्याच प्रमाणे भ्रम होत असतो. आपले पुत्र मारले गेले, नगरे जळली गेली, अजूनही आपली चूक सुधार करून घ्या. मी आपले पाय धरते स्वामी, श्रीरामाशी वैर सोडून द्या. आम्ही त्या म्हाताऱ्या घाबरट उपदेशाने दुःखी होऊन तुझ्याकडे आलो होतो की तू आमचा थकवा घालून आम्हाला थोडं सुख आणि शांती देशील. परंतु असं वाटतंय की आम्ही आपल्या कक्षात येऊन चूक केली. सर्व प्रयत्ने जाहली मंदोदरी हता, दंभामुळे दिसुना शके कंठामधले पाश. अति भयभीत विचार शुभसे पतिवर्तन हे असे. अनिष्ट काही न घडण्यासाठी मनांतरी ध्यास असा. दिंगमुख होनी सुचे न काही, कुणी न
दिसे जो सांगेल काही, जानकी जन्य अशा संकटी, रावणास आता कोण वाचवे. वीर मकराक्ष, तू तर वीराप्रमाणे रणभूमीवर आपले प्राण गमावून गौरवानं मस्तक उंच करून त्या लोकात आपल्या पित्याकडे निघून गेलास, पण लज्जेनं आमचं मस्तक झुकलं. आज आम्ही तुझ्या पित्याचे ऋणी झालो. आम्ही वीरवराला काय उत्तर देऊ, जो आपला पुत्र आमच्याकडे सोपून गेला होता. आम्ही त्याचं वानरांपासून रक्षण करू शकलो नाही. हे पाप आम्ही कसं धुवून काढणार, हे ऋण आम्ही कसं चुकवणार. आज्ञा द्यावी पिताश्री. राम आणि लक्ष्मणाच्या रक्ताचे हे डाग मी आजच धुवून टाकतो. आपले ऋण मी चुकवीन. नाही मेघनाथ, हे ऋण आमचं आहे आणि ते आम्हीच चुकवणार. नाहीतर आम्ही आमचा भाऊ करला काय तोंड दाखवणार. तेव्हा आमचा पुत्र प्रहस्त मारला गेला, तेव्हा आम्हाला शोक अवश्य झाला होता. पण त्याच्या मृत्यूला आम्ही लज्जित नव्हतो झालो, कारण तो आमचा पुत्र होता, आमचं धन होतं. आम्ही उधळून टाकलं. पित्याचा आपल्या पुत्राच्या जीवनावर पूर्ण अधिकार असतो, परंतु आपल्या भावाच्या पुत्राचं आपल्या स्वार्थासाठी बलिदान देण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. याच्या मृत्यूचा आमच्यावर कर्ज झाला आहे. म्हणून यानं जी शपथ आपल्या मातेच्या इच्छापूर्तीसाठी घेतली होती, ती रामाच्या खोपडीत जल भरून आपल्या पित्याचं श्राद्ध कार्य करीन, ती शपथ आज आम्ही घेऊन रणभूमीवर जाऊ. आमच्या बरोबर सैन्याला कूच करण्याचा आदेश दिला जावा. क्षमा करा महाराज. हे रणनीतीच्या विरुद्ध होईल. जेव्हा एखादा सेनानायक अथवा एखादा महारथी जिवंत असेल, तेव्हा राजाचे स्वतः युद्धभूमीत उतरणे नीतिसंमत नाही होत. एक तर त्यामुळे राजाच्या शक्तिहीनतेचा आभास होतो, दुसरं सेनापती अथवा महारथीच्या मृत्यूमुळे राजा पराजित नाही होत. परंतु जर राजाला काही झालं तर साऱ्या देशाचा पराभव त्या क्षणी होत असतो. सेनापती कंपन, तू फक्त सिंहासनाची शोभा वाढवणाऱ्या कोणा राजाशी बोलत नाहीयेस. तू महारथियांचा महारथी, त्रिलोकींचा विजेता, परमशूर रावणाशी बोलत आहेस. आम्ही हे पण पाहत आहोत की शत्रू एक साधारण योद्धा नाही, आमच्या महारथींच्या हातातला नाहीये. तो अशा प्रकारे आमच्या महारथींचा एक एक करून अंत करून टाकेल, तर आमच्या सैन्याचं मनोबल दिवसागणिक क्षीण होत जाईल आणि त्यांचं यश आणि मनोबल अशा प्रकारे उजळून निघेल, ज्याप्रमाणे जशी यज्ञात तुपाची आहुती पडल्यावर अग्नीची ज्वाळा भडकून उठते, यापूर्वी की ती ज्वाळा त्याच्या यज्ञशाळेपासून फैलावत जाऊन आमच्या पूर्ण देशाला भस्म करून टाकेल. आम्ही आजच त्याच्या यज्ञशाळेचा विध्वंस करून टाकू. या युद्धाचं लांबणीवर टाकणं लंकेच्या हिताचं नाही आहे. आमच्या निघण्याचा डंका वाजवला जावा. प्रभू, लंका नरेश रावण स्वतः युद्धासाठी येत आहेत. स्वतः येत आहेत? इतक्या लवकर? हां प्रभू. त्याला मकराक्ष आणि प्रहस्तचे मृत्यू सहन नाही झाले. याचा अर्थ हाच आहे
तो आपले संतुलन हरवून बसलाय. युद्धात वीरांचे अशा प्रकारे विचलित होणे उचित नाही होत. शत्रू इतक्या लवकर विचलित झाला आहे की त्याला आपले परमयोद्धे असून सुद्धा स्वतः युद्धात यावे लागत आहे. हे आपल्या विजयाचे संकेत आहेत. आहे कोणी ज्याला आपल्या वीर होण्याचा गर्व आहे? रणभूमीत उभा असलेला रावण युद्धाचं आव्हान देत आहे. आहे कोणी? रावण इथं तर एकापेक्षा एक असे वीरच वीर आहे. तो वनवासी कुठं आहे? राम ऐकलं आहे त्याला युद्ध करण्याची मोठी आकांक्षा आहे, म्हणून आज आम्ही स्वतः पहिल्या दिवशी आलो आहोत. यापेक्षा हे चांगलं आहे की त्याला बाहेर काढा, ज्यामुळे त्याची युद्धाची अभिलाषा पूर्ण होईल आणि आम्ही त्याला या दुष्टपणाच्या बदल्यात त्याला प्राणदंड देऊन टाकू, ज्यामुळे लंकेवर वाकडी नजर ठेवण्याचं धाडस परत कोणीही करू शकणार नाही. हे तुला कोणी सांगितलं की रस्त्यावरून जाणारा कोणीही दुराचारी चोर जेव्हा पाहिजे तेव्हा राम प्रभूंचं दर्शन घेऊ शकेल? तू तर त्यांच्या हातून शिक्षा भोगण्याच्या पण लायकीचा नाहीस. हे काम पण आम्हालाच करावं लागणार. निर्लज्जा, एका निशस्त्र योद्ध्यावर बाण चालवतोयस. तुला तर युद्ध धर्माचे नियमही माहित नाहीयेत. तुला रणभूमीवर कुणी पाठवलं? जा युद्ध धर्माचे शिक्षण घेऊन ये. जो रणभूमीत आला हर प्रकाराने वध करण्याच्या योग्यतेचा होऊन जातो. राक्षस वीरांचा हाच धर्म आहे. आम्ही या मानवीय भावनांच्या निर्बलतेत फसत नाही. युद्धाचं एकच ध्येय आहे, जय. तो कशाही प्रकाराने हो. तू ठीक सांगतोयस. नियम, नीती, धर्म ह्या सर्व गोष्टींची तुझ्यासारख्या लंपट दुराचाराचं काय नातं? या तर सभ्य लोकांच्या गोष्टी आहेत. तुझ्यासारख्या असभ्य जनावरांना अशा गोष्टी कधीच नाही समजणार. तुझ्या शिवीचं उत्तर माझा हा पहिला बाण देईल. तुझ्यासारखा पापी व दुराचारी जेव्हा निरुत्तरित होऊन जातो ना, तेव्हा केवळ शस्त्राचाच आधार घ्यावा लागतो. तुझ्यासारख्या लोकांसाठी आम्हालाही शस्त्र उचलावं लागतं, कारण की तू विवेक, नीती, धर्माच्या भाषाच नाही समजू शकत. ही पांडित्याची भाषा कोणा ऋषीमुनींना जाऊन ऐकव. युद्धभूमीवर आला आहेस तर गोष्टी कर. शस्त्राच्या झंकाराने शस्त्रच प्रश्न विचारतील, शस्त्र त्याचं उत्तर देतील. हाच नियम आहे इथला.
आपण स्वतः जा प्रभू. आपल्याशिवाय त्याचा सामना कोण करू शकेल? तो एकटाच आपल्या अनेक योद्ध्यांना मारून आपल्या सेनेचे मोठे नुकसान करू शकतो. युद्धाच्या पहिल्या दिवशीच जर शत्रूचा प्रभाव अशा प्रकारे वाढला तर आपल्या सेनेच्या मनोबलाचे नुकसान होते. रावणाचे पाय पण डगमगले. काय बात आहे. एक संधी आम्हाला पण द्या. जय श्रीराम. वा रावण वा. जय श्रीराम. भगवान शिवाच्या त्रिशूळाप्रमाणे प्रचंड वायुपुत्र हनुमानाच्या गदेचा प्रहार तू सहन केलास. तू परमशक्तिशाली आहेस. परंतु किती दुःखाची गोष्ट आहे की अशा शक्तीचा प्रयोग तू अधर्माच्या कार्यासाठी केलास आणि या दुर्दशेला येऊन पोहोचलास. दुर्दशा? कोणाची दुर्दशा? आमची का तुझी? तुझी. एका वनावनातून भटकणाऱ्या वनवाशीला सुवर्ण लंकेच्या सिंहासनावर बसलेल्या त्रिभुवन विजयी लंकेशाच्या वैभवात दुर्दशा दिसत आहे. राम, तू आपल्या वाक्पटुतेच्या जादूनं या अज्ञानी वानरांना भ्रमित करू शकतोस, रावणाला नाही. भक्त आणि ज्ञानी यात हेच अंतर असतं. भक्त अशिक्षित असो, मूर्ख असो, परंतु हृदयाचा खरा आणि मनाचा सरळ असतो. परंतु ज्ञानी तुझ्यासारखा दुष्ट पण असू शकतो. ज्याच्या हृदयात अधर्म आणि कपट असते त्याची अवस्था तुझ्यासारखी होते. ज्याला सुवर्णलंकेच्या राजसिंहासनावर बसूनही जीवनाच्या अपूर्णतेचा काटा बोचतो आहे. यावेळी तुझ्या हृदयात केवळ अशांती, चिंता आणि एक तडफड राहिली आहे, आणखीन काही नाही. तुझ्यासारख्या प्रत्येक दुराचार्याला एका वेळेस या गोष्टीचा असा आभास होतो की त्याची अंतिम वेळ आली आहे आणि तेव्हा तो एका घायल सापाप्रमाणे सुरक्षेसाठी बीळ शोधत हिंडतो, परंतु त्याला कुठेही सुरक्षा नाही मिळत. तीच अवस्था यावेळी तुझी आहे. तुझी अंतिम वेळ आली आहे. तुझ्या पापकर्माच्या विषामुळे तुझ्या मनाच्या शांतीला जाळले आहे आणि तू त्या अशांतीची तडफड, पापाच्या विषारी काट्याची जखम लपवण्यासाठी मोठ्या आवाजात मोठ्या मोठ्या बढाया मारतोयस. त्याला तुझे स्वतःचे मनही नाही मानत. रावण, ह्याच अवस्थेचे नाव दुर्दशा आहे. राम, ऐकलं होतं की रघुवंशी मोठे वीर असतात, परंतु तुला पाहून ही धारणा दूर झाली. तू तर कोणा राजाच्या दरबारातील उपदेश ऐकवणारा भाट किंवा पंडिताप्रमाणे कुणी उपदेशक वाटतोस. अरे, जे वीर असतात ते धनुष्यबाणाने बोलतात, तोंडानं नाही. हा खांद्यावर जो धनुष्य लटकावला आहेस ना, तो काही शोभेची वस्तू नाही आहे.
त्याने बाण सोडले जातात असे. रावण केवळ पाशवी बल आणि अस्त्रशस्त्रांच्या मोजणीने युद्ध नाही जिंकली जात. युद्ध जिंकण्यासाठी धर्म आणि आध्यात्मिक शक्ती परम आवश्यक आहे. तू लक्ष्मणाला सांगितले होतेस की तुमच्याकडे काही नीती, काही धर्म नसतो. आमच्या इथे युद्धाचाही धर्म असतो. आम्ही शस्त्रहीन आणि निशस्त्र शत्रूवर कधी वार नाही करत. ही आहे रघुवंशीयांची वीरता. लंका नरेश, ह्यावेळी तू शस्त्रहीन, सुरक्षाहीन आणि अपमानित अवस्थेत केवळ शत्रूच्या दयेवर जिवंत आहेस. ह्याचंच नाव आहे दुर्दशा. ज्ञानहीन दशानना करुणी केले शस्त्रविहीन. मानपान अभिमान हिरावून घे सकल श्रीराम. आता जा, उद्या परत शस्त्र घेऊन ये.
लुकवुनी मानही लपवुनी चेहरा हरण्याच्या शंकेने तळमळे असा दंभाचा निखळला आरसा हरपुनी स्वस्थता व्याकुळ जाहला रावणा आजही हाच आभास हो रामाच्या रूपे काळ आला कोण करणार रक्षण आता इथे निमंत्रण दिले काळा स्वयं वाटेने रथातून जाई जसा पथ चाले आता पायी स्वता सुड भावना धरुनी मनी अपमानाची काजळी मुखावर चढे हा राम द्वेष्टा येता रामा पुढे अहम ब्रह्मास्मीचे पंख जळे तुटतो तेव्हा उंचीचा भ्रम शरमेने मुख हे डागळे नमस्कार आजोबा. चिरंजीवी हो, यशस्वी हो. काय झालं बाळा? तुझे गात्र शिथिल झाले आहेत. तुझ्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग घिरट्या घालत आहेत. तुझ्या विशाल डोळ्यांमध्ये निराशेची उदासीनता मिणमिणत आहे. आजोबा, आपण आमची मजा बघायला आलात? आमचा अपमान करायला आलात? हे काय बोलतोयस लंकेश? की परत तीच गोष्ट सांगायला आलात की सीतेला घेऊन रामाच्या चरणावर जाऊ? नाही, आता ती गोष्ट सांगण्याची वेळ नाहीये. होय पुत्रा, युद्धाला थांबवण्यासाठी माझा तो सल्ला त्यावेळी योग्य होता. परंतु आता युद्ध आरंभ झाले आहे. आता मी तुला अशी कोणतीही गोष्ट नाही सांगणार ज्यामुळे लंकेच्या यशाला डाग लागेल. आता तर शूरवीराप्रमाणे लढले पाहिजे. आता एक तर सीतेला लंकेची महाराणी बनवशील किंवा शूरवीराप्रमाणे आपले मस्तक रणचंडीच्या पायांवर अर्पण करशील. शूरवीराप्रमाणे मरणे ही पुरुषाची एक शान आहे. तू माझे बालक आहेस.
मी मांडीवर खेळवलंय तुला. नेहमी तुझ्या उन्नतीची, समृद्धीची आणि कीर्तीची शुभकामना केली आहे. तू या पृथ्वीवर असुरांचा सरदार आहेस. तुझं मस्तक झुकलं गेलं तर या जमिनीवर राक्षसांना तोंड लपवण्यासाठी काही जागा नाही राहणार. मी हे विचारायला आलो आहे की तू इतका निरुत्साही का झाला आहेस? उत्साहहीन नाही झालो आजोबा, विचाराधीन झालो आहे. कोणत्या विचारात गर्क झाला आहेस वत्सा? जितकं सरळ वाटलं होतं तितकं सोपं नाहीये शत्रूवर विजय मिळवणं. आजोबा, शत्रू प्रबळ आहे. तू स्वतः प्रबळाहून प्रबळतम महाप्रलय आहेस दशानन. तू इंद्राचे वज्र, शिवाचे त्रिशूळ आणि विष्णूच्या सुदर्शन चक्राचा सामना केला आहेस. हीच तर विचार करण्याची गोष्ट आहे आजोबा. त्या वनवासी रामाचा बाण जेव्हा कमानीवर चढतो तेव्हा चतुर्मुख ब्रह्माप्रमाणे दिसू लागतो, आणि जेव्हा धनुष्य सुटतो तेव्हा सहस्त्रमुख विष्णूप्रमाणे होतो, आणि जेव्हा प्रहार करतो तेव्हा रुद्राप्रमाणे प्रलयंकारी बनतो. आजोबा, आम्ही इंद्राचे पुलिश, शिवाचे त्रिशूल आणि विष्णूचं सुदर्शन चक्र आमच्याकडे येताना पाहिलं आहे, परंतु त्यांच्या आणि रामाच्या बाणात बराच फरक आहे. रामाच्या बाणांची गती इतकी तीव्र आहे की केव्हा धनुष्य सुटतो आणि केव्हा निशाणावर लागतो देवतांची दृष्टी सुद्धा पकडू शकत नाही. मग या साध्या डोळ्यांना कसं दिसू शकेल? जणू काही तिन्ही लोकांच्या शक्ती त्यांच्यात समवल्या आहेत. आज त्यांना आमच्याशी युद्ध नाही केलं, फक्त आमचा अपमान केला आहे. जसं कोणी लहान मुलाबरोबर खेळ करून त्याला पळवून लावतो. हे तर आणखी चांगले झाले. पहिल्या दिवशीच तुला शत्रूचा अंदाज आला. कळा, पहिल्या विजयाला अंतिम विजय नको समजूस, आणि पराजयाच्या पहिल्या झटक्यास शेवटपर्यंत पराजय नको मानूस. शत्रूच्या बलसामर्थ्याचा अंदाज घेऊन युद्ध कर. त्यासाठी आम्ही आठही दिशांना राक्षस जातींना एकत्र करण्यासाठी दूत पाठवले आहेत. आणखी कोठे दूत पाठवण्याची काय आवश्यकता आहे? जेव्हा परम शक्तिशाली तुझा भाऊ कुंभकर्ण तुझ्या घरातच झोपला आहे, हीच वेळ आहे त्याला जागव. वानर सेनेसाठी तो एकटाच पुरेसा आहे. जागव त्याला. आश्चर्याची गोष्ट आहे, आजवर ही गोष्ट माझ्या नजरेत कशी नाही आली. आजोबा, आपण माझ्या समस्येचं समाधान केलं. नायक विरूपाक्ष, जा कुंभकर्णाच्या शयन कक्षात जा, त्याला जागव आणि त्याला लंकेश्वराचा संदेश ऐकव. आज लंकेला कुंभकर्णाची आवश्यकता भासत आहे. जा.